नमस्कार. मी प्रशांत फाटक. आज वैशाख कृष्ण तृतीया शके 1947 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. खारेगाव टोलनाक्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा विरोध. ठाणेकरांना टोलमुक्ती न दिल्यास टोलनाका बंद पाडण्याचा मनोज प्रधान यांचा इशारा. सरकारी शाळांमध्ये शिवकालीन शस्त्र प्रशिक्षणाची गरज. आमदार डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या समन्वयाने सुटला न्यू होरायझनच्या संचालक आणि पालक प्रतिनिधींचा तिढा. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मुंबई नाशिक मार्गावरील खारेगाव येथे पुन्हा टोलनाका उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या टोलनाक्यास आमचा विरोध आहे. या टोलनाक्यावर ठाणेकरांना टोलमुक्ती न दिल्यास आम्ही हा टोलनाका बंद पाडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे. मुंबई नाशिक महामार्गावरच्या माजिवडा ते वडपे या प्रकल्पाचे काम 90% पूर्ण झाले असून गेल्या काही महिन्यात या मार्गिकेच्या निर्माणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरनं मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खारेगाव येथील जुन्या टोलनाका भागात नव्याने टोलनाका उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विरोध केला आहे. 1998 या वर्षी खारेगाव टोलनाका सुरू झाला होता. टोल वसुली विरोधात अनेकदा आंदोलन देखील झाले होते. 2017मध्ये हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता. त्यामुळे ठाणे ते भिवंडी, कल्याण आणि कल्याण भिवंडी, नाशिक, उरण, JNPT येथील हजारो हलकी जड अवजड वाहन चालकांना टोलपासून मुक्तता मिळाली होती. टोल वसुली बंद होऊन अवघे 9 वर्ष पूर्ण होत असताना माजिवडा वडपे प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली केली जाणार आहे. या वसुलीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रखर विरोध असणार आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबर 2024 रोजी ज्याप्रमाणे मुंबईत प्रवेश करणाऱ्या 5ही टोलनाक्यांवर टोलमुक्ती देण्यात आली आहे, त्याच धर्तीवर या टोलनाक्यांवर ठाणेकरांकरता टोलमुक्ती द्यावी अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली आहे. दरम्यान खारेगाव आणि मुंब्रा येथील नागरिकांना घोडबंदर गाठायचे असेल तर हायवे हा उत्तम पर्याय आहे. मात्र ठाणे शहरातच यायचे असताना किंवा पुन्हा परतीचा प्रवास करताना 2 वेळा टोल भरावा लागणार आहे. किंवा टोल टाळण्याकरता द्राविडी प्रणाम करत कळवा, कोर्टनाका, जांभळी नाका, खोपट जंक्शन, माजिवडा येथील वाहतूक कोंडीत अडकावे लागणार आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, म्हणूनच ठाणेकरांना टोलमुक्ती द्यावी. खारेगाव टोलनाक्यावर जर ठाणेकरांना टोलमुक्ती देण्यात आली नाही तर आम्ही हा टोलनाका बंद पाडू, असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला आहे. सरकारी शाळांमध्ये लाठीकाठीसह शिवकालीन शस्त्र प्रशिक्षणाची गरज असून त्या अनुषंगाने आगामी अधिवेशनात सरकारकडे आग्रह धरणार असल्याचे भाजपाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी महाराष्ट्रात झालेल्या शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराच्या सांगताप्रसंगी सांगितले. अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज यांच्या वतीने ठाण्यात 2 आठवड्याचे शिवकालीन युद्धकला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी शिवकालीन शस्त्र प्रशिक्षणाचे तरुण तरुणींच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे विशद करून शाळांमध्ये याचे धडे देण्याकरता सरकारी पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण देण्यासंबंधी केलेली सूचना उचलून धरत आमदार डावखरे यांनी आगामी अधिवेशनात शाळांमध्ये प्रशिक्षण सुरू करण्याकरता सरकारकडे मागणी करण्याचे आश्वासित केले. तर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी ठाणे महापालिका शाळेतल्या 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण देण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी स्वरक्षण आणि प्रशिक्षणाचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित केले. स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता विकसित झाली तरच समाजातल्या विविध आव्हानांना समर्थपणे तोंड देता येते. तसेच या प्रशिक्षणामुळे व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढून ती अधिक सक्षम बनते, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच अनेक शाळांमध्ये फी वाढ, गणवेश खरेदी, पुस्तक खरेदी, सिलेबस संबंधी आक्षेप, विविध ॲक्टिव्हिटीकरता वेगळी आकारणी, शिक्षकांच्या अरेरेविरोधात तक्रारी अशा अनेक मुद्द्यांवरून पालक आणि आज संचालकांमध्ये संघर्ष मतभेद होतात. आमदार संजय केळकरांकडे विविध शाळांचे पालक मोठ्या संख्येने भेटतात. त्यामध्ये CBSE शाळांचा समावेश अधिक आहे. सरस्वती स्कूल राबोडी येथील समस्या आक्षेप फी वाढीबाबत होते, ते मार्गी लागले असून होरायझन शाळेबाबत नुकतीच संस्थाचालक आणि पालक प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्व तक्रारींबाबत चर्चा होऊन पालकांनी उपस्थित केलेले मुद्दे मार्गी लागल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. शासनाच्या परिपत्रकाबाहेर जाऊन CBSEच्या शाळांनी मनमानी करू नये, ते नियमाच्या बाहेर जाऊन कोणती आकारणी करू नये असे आवाहन संजय केळकर यांनी केले आहे. ठाणे येथील सेंट्रल मैदानावर स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या वतीने आयोजित 39व्या डॉक्टर श्रीधर देशपांडे स्मृती वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने इंदप अकॅडमी क्रिकेट संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत हॅट्रिक नोंदवली. नाणेफेक जिंकून एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंदप अकॅडमी संघाने 20 षटकात 5 गडी गमावत 146 धावा केल्या. या डावात विकी पाटील याने 59 चेंडूत 75 धावा करत महत्त्वपूर्ण खेळी साकारली. तर ओमकार रहाटे याने 39 चेंडूत 41 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबकडनं सिद्धांत सिंग, हेमंत बुचडे, अमित पांडे यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांना मर्यादित धावसंख्येवर रोखले. 146 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करत अवघ्या 16 षटकात 3 गडी गमावत सामना जिंकला. आशय सरदेसाई याने 46 चेंडूत 62 धावा केल्या, तर चिन्मय सुतार याने सर्वाधिक 41 चेंडूत 73 धावांची तुफानी खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. नगरसेवक, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स काउन्सिलर मेंबर विकास रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग 11 वेळा प्रवेश केला असून त्यापैकी 9 वेळा अजिंक्यपद पटकावले आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे शहरात वाढत्या काँक्रिटीकरणामुळे मातीचा नैसर्गिक समतोल बिघडत असून पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. मोकळी जमीन आणि मातीचा स्पर्श हरवल्याने मुलं निसर्गापासून दूर जात आहेत.
ज्याच्या त्याच्या सर्वांगीण विकासावर विपरीत परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर मृदा संवर्धनाकरता तातडीने पर्यावरणपूरक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आदित्य प्रतिष्ठान ठाणेच्या माध्यमातून संस्थापक किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने नौपाडा विभागातल्या प्रभाग क्रमांक 21 मधील सुमारे 550 ज्येष्ठ नागरिकांना ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या मोफत प्रवासाकरता स्मार्ट कार्डाचे मोफत वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमाला आदित्य प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य प्रतिष्ठान ठाणे व वी आर फॉर यू यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या माध्यमातून 60 वर्षावरच्या ज्येष्ठ नागरिकांकरता मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना सुलभपणे मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. नोंदणी अर्ज भरण्यापासून ते शुल्क भरणे ते प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या हाती सुपूर्द करणे ही संपूर्ण प्रक्रिया किरण नागती यांच्या टीमने पूर्ण केली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण न येता या योजनेचा लाभ मिळाला. या स्मार्ट कार्ड वाटप उपक्रमामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांच्या प्रसंगावधानामुळे मुंब्रा येथील एका निवासी सोसायटीतल्या अनेकांचे प्राण वाचले. अग्निशमन दल येण्यापूर्वी आग लागलेल्या इमारतीत घुसून वीज प्रवाह खंडित करण्याचे धाडस पठाण यांनी केल्याने मोठी दुर्घटना टळली. अमृतनगर इथल्या MK कंपाऊंडमध्ये असलेल्या इमारतीतल्या एका घराचा सिलेंडरचा पाईप फाटल्याने ही आग लागली. या आगीची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी घटनास्थळ गाठलं. सिलेंडर पेट घेत असल्याने आवश्यक त्या सूचना करून घरातील किमती साहित्य बाहेर काढले. तसेच ज्या घराला आग लागली होती त्या घराच्या खालच्या मजल्यावरच्या भिंतीवर विद्युत मीटर आणि केबल्स असल्याने शॉर्ट सर्किट होऊन ही आग अधिकाधिक भडकण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास येतात शानू पठाण यांनी जीवाची पर्वा न करता आग लागलेल्या इमारतीत घुसून आधी वीज प्रवाह खंडित केला आणि रहिवाशांना सुरक्षित स्थळी नेले. त्यानंतर आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. दरम्यान हे काम सामाजिक जाणीवेतनं केले असल्यामुळे त्याचे क्रेडिट घेण्याची आवश्यकता नाही. आपण आपले कर्तव्य केले आहे असे यावत शानू पठाण यांनी सांगितले. ठाणे शहराला सांस्कृतिक व नागरी ओळख देणाऱ्या एका महत्त्वाच्या पावलात आमदार संजय केळकर आणि विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी वरिष्ठ पक्ष पदाधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधींसह आज ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन शहराच्या सर्वंकष विकासासाठी 2 नाविन्यपूर्ण प्रस्ताव औपचारिकरित्या सादर केले. हे प्रस्ताव भारत सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत मनपासोबतचा संयुक्त उपक्रम म्हणून सादर करण्यात आले असून सांस्कृतिक नाविन्यासोबतच ठाण्याचा जिवंत वारसा जपण्याचा याचा उद्देश आहे. पहिल्या प्रस्तावात ठाण्यात समर्पित रंगसंग्रहालय उभारण्याचा दृष्टिकोन आहे. भारतातले पहिले या प्रकारचे संग्रहालय ज्याची मध्यवर्ती संकल्पना आणि अनुभव हा केवळ रंग असेल. सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांकरता अनुभवात्मक, शिक्षणात्मक व इंटरॅक्टिव्ह दालने यात असणार आहेत. ठाणे हे नेहमी संस्कृती, शिक्षण व नाविन्याचे शहर राहिले आहे. देशातले पहिले रंगसंग्रहालय या ठाण्याला जागतिक सांस्कृतिक नकाशावर नेईलच. शिवाय पिढ्यानुपिढ्या शिक्षण, पर्यटन, सर्जनशील अशा प्रेरणेचे केंद्र बनेल. या शहराकरता आमची दृष्टी आहे आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याकरता आम्ही जीवापाड प्रयत्न करू असे केळकर यांनी सांगितले. तर आयुक्त सौरभ राव यांनी दोन्ही प्रस्तावांचं कौतुक केले आणि शिष्टमंडळाला आश्वासन दिले की ठाणे मनपा अर्बन चॅलेंज फंड चौकटीखाली केंद्र सरकारकडे सादर करण्याकरता हे प्रस्ताव तत्काळ हाती घेण्यात येतील. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946
155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम आणि किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. खारेगाव टोल नाक्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचा विरोध. ठाणेकरांना टोलमुक्ती न दिल्यास टोल नाका बंद पाडण्याचा मनोज प्रधान यांचा इशारा. सरकारी शाळांमध्ये शिवकालीन शस्त्र प्रशिक्षणाची गरज. आमदार डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या समन्वयाने सुटला न्यू होरायझनच्या संचालक आणि पालक प्रतिनिधींचा ठिडा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.